19 तारखेच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे सगळे जमलो आहोत. तर एवढ्या सुंदर मुहूर्तावर हा दिग्दर्शक आणि लमन बंधू म्हणून काम करतो. खरं तर तुम्हा सगळ्यांचे आभार की मराठीच्या पहिल्या या सांगीतिक थाटासाठी एवढी मोठी पत्रकार परिषद आयोजित केली जावी, त्याला तुम्ही आम्हाला बळ देण्यासाठी यावं. आणि सगळ्यात जास्त कौतुक आणि सहकार्य विशालदादांचं की त्यांनी या मराठी कार्यक्रमासाठी एवढा मोठा थाट घातला. मराठीमध्ये मन प्रचलित होत जातात की पाय खेचण्याची स्पर्धा आपल्याकडे कमी नाही, आणि त्या काळामध्ये एवढं मोठं पाठबळ देऊन आख्यानाच्या पाठीशी उभं राहणं ही खरंच फार मोठी भावना आहे एका मराठी या सगळ्या विश्वात काम करण्याच्या विशाल नावाच्या तरुणामध्ये. त्याचं प्रथमतः आभार. आणि मराठी नववर्षाच्याच या प्रवाहाला किंवा पर्वाला आख्यानाच्या बाजूनच सगळ्यांना ते दिसावं नववर्ष आपलं काय आहे, आणि तेही लोककलेच्या खऱ्या बाजूनं. याच्यासारखा दैवी योग आणि आनंदाचा योग आमच्यासाठी नाही. संपूर्ण आख्यानाची टीम तुम्हा रसिक प्रेक्षकांची, तुम्हा पत्रकारांची कायम ऋणी राहील. धन्यवाद. नमस्कार, मी हर्ष, द फोक आख्यानाचा संगीतकार आणि मूळ संकल्पनाकार. खरं तर हे खूप छान वाटतंय की आज एखाद्या रंगमंचावर घडणाऱ्या सांगीतिक कार्यक्रमाची पत्रकार परिषद होती. कारण पत्रकार परिषद म्हटलं तर कायम नेते मंडळी, राजकारण किंवा चित्रपट याच्याशी संबंधित हा शब्द आहे पत्रकार परिषद. पण मोरया एंटरटेनमेंट आणि विशाल सरांच्या माध्यमातून हा क्षण आमच्यासारख्या कलाकारांना, लोककलाकारांना पाहायला, अनुभवायला मिळतोय. खरंच ही महाराष्ट्राच्या लोककलेसाठी खूप सुवर्णकाळ पुढे असेल. त्यामुळे खूप छान पण वाटतंय की इतका मोठा क्षण आमच्या वाट्याला त्या माणसाने दिला, मोरया एंटरटेनमेंटने दिला. आमचेही निर्माते आमच्याबरोबर कायम पाठीशी उभे असतात. त्यामुळे हा प्रवास इतक्या खूप छान पद्धतीने साकार झाला आहे. आम्ही 108 सांगीतिक थाट आजपर्यंत महाराष्ट्रकरांनी, ठाणेकरांनी कधी अनुभवलेलं नाही. 100व्या थाटासाठी आम्ही खूप वेगळी योजना आखली होती. ती योजना कदाचित मुंबईकरांना पहिल्यांदा पाहायला मिळेल. खूप मोठ्या पद्धतीने या थाटाचं आयोजन आणि नियोजन करत आहोत. तर मी समस्त मुंबईकरांना, समस्त पत्रकारांना आज आवाहन करतो की खूप मोठ्या संख्येने TMC ग्राउंडवरती गर्दी करा. तुम्हाला मराठी लोककलेचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. नमस्कार, मी रणजित दुबे, मी या द फोक आख्यानचा निर्माता आहे. आणि या सगळ्यात आमच्या टीम मेंबर्सनी सांगितलंच की हा प्रवास कसा सुरू झाला आहे. पण मला खूप चांगलं एक मागची गोष्ट सांगायची या 19 तारखेच्या विशेष कार्यक्रम संदर्भात, की आधी आम्ही 20 तारखेला दुबईला आमच्याच टीमबरोबर, मोरया एंटरटेनमेंट, आता मी त्यांना आमच्या घरचीच लोक म्हणतो, तर त्यांची सगळी टीम विशाल सर यांच्याबरोबर आम्ही असंच गुढीपाडव्याचा कार्यक्रम आपण दुबईत करू असं होतं. पण काही कारणामुळे आपल्याला माहिती आहे की काय म्यूजिक का एक म्यूजिकल कॉन्सर्ट है जिसके परफॉर्मर सारे अंडर 25 है. इनका एवरेज एज सिर्फ 25 है. इन्होंने अपने आप में ये शो क्रिएट किया है, मतलब सारा नए सिरे से लिखा है, सारे गाने नए से कंपोज किए हैं. और जिस तरह से इस शो को एक पॉपुलैरिटी आ रही है पिछले 2 सालों में, ये अपने आप में बहुत ज़्यादा सराहनीय है. गुड़ी पाड़वा को 19 मार्च जो मराठी वर्ष का पहला दिन होता है, सो इसके पहले दिन के अवसर पे मोरया एंटरटेनमेंट ने TMC ग्राउंड पे एक बहुत ही बड़ा आयोजन किया है, एक बहुत बड़ा कॉन्सर्ट. जो इसके पहले हमने हमारा जो 100th शो था उसमें हमने जिस लेवल पे इस शो को किया था उसी लेवल पे या शायद उससे ज़्यादा भी एक बड़े ग्रैंडर के साथ एक म्यूजिकल कॉन्सर्ट है. और हम पूरे मुंबई कर, ठाणेकर में रहने वाले लोगों को, मुंबई में, ठाणे में रहने वाले लोगों को ये अपील करते हैं कि आप खुद आएँ, अपने दोस्तों को लाएं, अपने घर वालों को लाएं. टिकट रेट्स जो है 500, 1000 and 1500 यही है. और एक बहुत बड़ा म्यूजिक का कॉन्सर्ट जो महाराष्ट्र के फोक म्यूजिक से डीपली रूटेड है. इसका एक बहुत बड़ा सेलिब्रेशन आप एक्सपीरियंस करेंगे. सो आइएगा जरूर.